विविध दत्तक्षेत्र. तर श्रोते हो, आज मी तुम्हाला शिरोळचे भोजनपात्र मंदिर याबद्दल माहिती सांगणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर शिरोळ हे गाव आहे. येथे श्री दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचे भोजनपात्र मंदिर आहे. सामान्यतः दत्त मंदिरात दत्त महाराजांचे चरण पादुका असतात, पण या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की येथे दत्त महाराजांच्या चरण पादुका नसून येथे महाराजांची हस्तमुद्रा आहे. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे की जिथे महाराजांची हस्तमुद्रा म्हणजेच हाताचा ठसा आहे. तर श्रोतेहो, सांगायचे असे की वाडीला नेहमी माझे जाणे येणे होत असते, पण या मंदिरात जाण्याचा योग कधी आला नव्हता. पण मग मागील एका महिन्यात आम्हाला जेव्हा वाडीला जायचे होते तेव्हा ठरवले होते की यावेळी या मंदिरात भेट द्यायचीच, आणि तो योग आलाच व मला तेव्हा या मंदिरात जाण्याचे भाग्य मिळाले. तर आता आपण बघूयात, इथे महाराजांची हस्तमुद्रा कशी काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर यासंबंधी गुरुचरित्रात आलेली कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. शिरोळ या गावी एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो व त्याची पत्नी दोघेही दत्तभक्त होते. त्यांचा उद्धार व्हावा या हेतूनेच श्री नृसिंह सरस्वती महाराज तेथे भिक्षेसाठी गेले. श्री गुरूंचे रूप त्रैलोक्य सुंदर होते. त्यांच्या हातात नेहमी मुद्रा बांधलेला दंड असायचा. हातात भिक्षापात्र व कमंडलू असायचे. त्यांनी काशाय वस्त्र परिधान केलेले असायचे. महाराजांनी त्या ब्राह्मणाच्या घरी जाताच ओम भवती भिक्षां देही असा आवाज दिला. तो आवाज ऐकताच त्या घरातील ब्राह्मणी बाहेर आली. गुरूंचे ते असे अलौकिक रूप बघून ती आश्चर्यचकित झाली. इतके दिव्य व तेजस्वी रूप तिने आजवर कधीही पाहिले नव्हते. हे कुणी साधे यतीश्वर नाहीत, हे दैवी आहेत असे तिला वाटू लागले. तिने महाराजांचे स्वागत केले. त्यांना बसायला आसन दिले, प्यायला पाणी दिले. तिने महाराजांच्या चरणांची पूजा केली. महाराज तिला म्हणाले, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. ब्राह्मणीने जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या होत्या. घरात बाकी दुसरे काहीच नव्हते. ती म्हणाली, जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या आहेत, त्या आपण ग्रहण कराव्यात. पण महाराज, घरात पत्रावळ सुद्धा नाही, मी लवकर पत्रावळ घेऊन येते. ती असे म्हणताच महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा घरात आणली. पाण्याने ती स्वच्छ धुतली. त्याखाली चौकोनी मंडळ करवून घेतले. त्या मंडळावर ती शिळा ठेवली व तिचे प्रोक्षण केले व तिला ते म्हणाले की आता या पवित्र पात्रात भिक्षा वाढ. सतीने असे करताच गुरूंनी कण्या खाण्यास प्रारंभ केला. कण्या खाऊन महाराज तृप्त झाले. तर श्रोते हो, याच शिळेवर महाराजांनी हाताची शंख, चक्र, पद्म चिन्हांनी युक्त अशी 5 बोटे उमटवली व महाराजांनी ब्राह्मणीला आशीर्वाद दिला की तुमची भरभराट होईल, लक्ष्मी तुमच्याकडे अखंड नांदेल, तुमचा वंशवेल वाढेल. त्यांनी ब्राह्मणीला या पाषाणाची नित्य त्रिकाळ पूजा अर्चा करावयास सांगितले. हा काळ शके 1364 ते 1376चा, आणि तेव्हापासून आज तागायत या पाषाणाची म्हणजेच महाराजांच्या हस्तमुद्रेची वंशोवंशी पूजा अर्चा केली जात आहे. श्री स्वामींनी येथे या पाषाणावर मध्यान्हकाळी भोजन केले, म्हणून या पात्राला म्हणजेच या पाषाणाला भोजन पात्र मंदिर असे म्हणतात. तर श्रोते हो, अशाच आहेत महाराजांच्या दिव्य अलौकिक गुरुचरित्रातील कथा की ज्या वाचून ऐकून मन भरून येते. महाराजांचे रूप बघावेसे वाटू लागते. ते कसे दिसत असतील याचा विचार मन करू लागते. महाराजांच्या भेटीची ओढ लागते, आणि अशी ओढ लागली की आपण दत्तक्षेत्री धाव घेऊ लागतो.
या जन्मी त्यांना आपण प्रत्यक्ष बघू एवढे आपले भाग्य वा पुण्य नाही, तर निदान महाराजांची जिथे जागृत क्षेत्रे आहेत किंवा महाराजांच्या लीला जेथे घडल्या तेथे तरी जाऊन यावे असे वाटू लागते. तेवढेच समाधान वाटते.